उष्णतेचं शहर म्हणून अकोला जिल्ह्याची ओळख आहे आणि कालच 38.5 डिग्री सेल्सिअसवर अकोल्याचं तापमान गेलं होतं. अशा वेळी अकोल्यात लाही होते आणि दुसरीकडे मार्केटमध्ये निंबूची मागणी मोठ्या प्रमाणात होते. मात्र या अकोल्यात निंबाची कमतरता दिसून येत आहे. अकोल्यामध्ये आपण बघू शकता, आपण वाळेगावातील एका शेतामध्ये आहोत आणि या ठिकाणी निंबाचं झाड या ठिकाणी सुकून जात आहे. नेमकं याचं कारण काय आहे ते शेतकऱ्यांना सुद्धा अजून माहिती नाही आणि जवळपास अकोला शहरात निंबाची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे आणि 10 रुपयाला 2 निंब किंवा 10 रुपयाला 1 निंबू अशी विक्री मार्केटमध्ये सुरू आहे. मात्र या ठिकाणी आपण बघू शकता तर निंबाची आपण या बागेत आहोत आणि मात्र या ठिकाणी निंबाची बाग सुकण्याच्या स्थितीत आहे. या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत या शेत शिवारातील शेत मालक आहेत. आपण त्यांना विचारणा करणार आहोत. नमस्कार काकाजी, काय नाव आहे नमस्कार. तुमचं? मी संजय ढोरे. हम्म. माझ्याकडे 20 एकर शेती आहे. त्यापैकी 7 एकर माझी शेती लिंबूच्या खाली आहे. पण या मागच्या 10 वर्षाच्या अगोदर जे आम्ही झाडं लावले होते, 2 वर्षापासून ज्या लिंबूला आता फळं येत होते, सगळे काही येत आहेत. तर ते झाडं असे पूर्ण वाळून गेले असे. त्या म्हणजे 20 ते 30% झाडं वाळले आणि झाडावर एवढे रोगराई अटॅक येत आहेत, की त्याच्यामुळं मालसुद्धा जसा मिळायला पाहिजे तेव्हा मिळत नाही आम्हाला. तर हा सर्वात मोठा प्रॉब्लेम. पण आम्हाला PKVमधून किंवा कुठून चांगलं मार्गदर्शन काही होत नाही. त्यामुळे आमच्या झाडांना काय करावं काही आम्हाला सुचत नाही. तालुका कृषी अधिकारी किंवा संबंधित कृषी विभागाच्याकडून काही मार्गदर्शन किंवा माहिती दिली? नाही, 1-2 वेळा आले, त्यांनी सांगितलं, पण त्याप्रमाणे अजून काही आम्हाला तसे रिझल्ट मिळाले नाही. पण आता सध्या सुद्धा आम्हाला आवश्यकता, पण काही कोणी कृषी अधिकारी इथं काही आलेले नाही किंवा येत नाही. हे किती वर्षाचं झाड आहे आता? हे 9 ते 10 वर्ष. 5-6 वर्षानंतर लिंबू येणं चालू होते. तर 6 वर्षांत आल्यानंतर ते 2 ते 3 वर्ष असे कमीत कमी 20% झाडं आमचे ऑलरेडी जळून झाले. आता एक झाड जगवायसाठी आम्हाला इतका खर्च होतो, सगळं काही होतं आणि झाडं असे जळत आहेत, तर आम्हाला भरपूर नुकसान होते त्यामुळं. किती एकर शेतीमध्ये असा प्रकार आहे? हा, म्हणजे कमीत कमी माझं आता 7 एकर आहे. 7 एकरच नाही, बाकीच्या शेतकऱ्यांमध्ये बी हा सेम प्रॉब्लेम आहे. तर म्हणजे एक नाही, माझ्या शेतामध्ये काही बुरशी झाली असेल किंवा काही, पण ऑलमोस्ट मॅक्झिमम म्हणजे 80-90% लोकांमध्ये हाच प्रॉब्लेम आहे, की त्यांचे झाडं असे जळत आहेत. पण त्याचा उपाय म्हणून काही सापडला नाही अजून मला. दरम्यान या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी काही उपाययोजना कृषी विभाग किंवा कृषी विद्यापीठाकडून करण्यात यावं असं मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. आपल्यासोबत आणखी शेतकरी आहेत. काय सांगाल का? मी बाळूलोक वाडेगाव. माझं 2 एकर निंबू होतं. माझ्या निंबू असून मला काहीच पुरलं नाही. भावरी असते, निंबू असते, निंबू असते, भावरी नसते. त्यामुळे यावर्षी मी मला पूर्ण तोडलेला आहे. तरी कृषी विभागाने जे जिवंत झाडं आहेत त्या शेतकऱ्यांची, त्यांच्याकडे लक्ष द्यावं आणि त्यांना मार्गदर्शन करावं. किती एकर शेतीत तोडलं तुम्ही? 3 एकर निंबू होतं माझं, 3 एकर तोडलं मी. दरम्यान आपल्यासोबत युवा शेतकरी सुद्धा आहेत. ओम भाऊ, काय सांगाल सर? माझं हे सध्या 4 एकर मळा आहे. या शेतीत म्हणजे उत्पन्न काहीच नाही होत आहे सध्या स्थितीत. माल पण कमी निघत आहे. उत्पन्न खूप म्हणजे झिरो झालेला आहे एकदम. जो मागच्या वर्षी माल निघत जाय 100, 80 कट्टे, तो आज काहीच नाही निघत आहे. आता शासनाकडे काय मागणी करतो? शासनाकडे एवढंच मागणी करणार आहे की नुकसान भरपाई समजा करून द्यावी. फुलगड ह्याची झालेली आहे. माल काहीच नाही निघत आहे, तो तेवढा करून द्यावा. दरम्यान शासन स्तरावरून याची पाहणी करावी आणि नेमकं कशामुळे हे रोगराई पसरली किंवा बुरशीजन्य आजार काय आहे नेमका, यावर उपाययोजना करावा असं या परिसरातील शेतकऱ्यांचं मागणं आहे. नेमकी यांनी शेतकऱ्यांनी केलेली मागणी हे शासन आता किंवा कृषी विभाग संबंधित डिपार्टमेंट हे पूर्ण करते का, हे सुद्धा पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. त्यावर बसून चर्चा होतो. योगेश सरकार, NDTV मराठी, वाडेगाव, बाळापूर, अकोला.